350 वर्षांनंतर देखील आजही आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येची प्रचंड सनक आहे। कारण औरंगजेबाने जे केलं ते आपल्या संपूर्ण हिंदुत्वाला केलेला प्रचंड भयानक असा एक घाव आहे। आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस त्याने अक्षरशः तडपून तडपून मारले होते। एवढेच नसून तर त्यांचे डोळे काढले, त्यांच्या हातापायाचे छोटे छोटे तुकडे करून कुत्र्यांना देखील खाऊ घातले होते। परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आपले मराठे काही शांत बसले नव्हते, परंतु त्याआधी त्यांच्या मृत्यूचा बदला कोणी घेतला आणि कसा घेतला हे आपण थोडक्यात जाणून घेऊया। कारण यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या सोशल मीडियांवर मागील 4-5 वर्षांपासून असं सांगितलं जातं की 1 जानेवारी 1818ला पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा या ठिकाणी झालेल्या लढाईमध्ये 500 महार सैनिकांनी 28,000 पेशव्यांचा पराभव करून आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेतला होता। आता ह्या गोष्टीमध्ये कितपर्यंत सत्य आहे आणि संपूर्ण खरा इतिहास काय आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। आता सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुण्यामधील कोरेगाव भीमा हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं ऐतिहासिक गाव आहे। हे गाव भीमा नदीच्या काठावर असल्यामुळे ह्या गावाचे नाव पडले कोरेगाव भीमा। आणि आता जिथे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली ते तुळापूर, आणि आज जिथे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे ते वडूबुद्रुक आहे। आणि हेच दोन्ही गावं कोरेगाव भीमाच्या काहीच अंतरावर आहे। म्हणजेच याच कोरेगाव भीमाच्या परिसरामध्ये आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे औरंगजेबाने हत्या केली होती। आणि त्या हत्येची तारीख होती 11 मार्च 1689। आणि आता याच ठिकाणी 1 जानेवारी 1818 रोजी इंग्रज विरुद्ध पेशवाई यांच्यात एक लढाई झाली। आणि त्या लढाईमध्ये इंग्रजांच्या 3000 सेनेने पेशव्यांच्या 28,000 सेनेचा पराभव केला होता। आणि त्या इंग्रजांच्या 3000 सेनेमध्ये प्रचंड महार जातीच्या सेनेचा भरणा होता आणि इतर वेगवेगळ्या जातीची मराठी लोक सुद्धा त्यामध्ये होती। आणि ह्याच लढाईच्या विजयाचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी याच कोरेगाव भीमामध्ये एक विजय स्तंभ उभा केला आहे। आता इथे खरी गोष्ट म्हणजे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची हत्या आणि या भीमा कोरेगावची लढाई, या दोन्ही लढायांमध्ये 129 वर्षांचा अंतर आहे। परंतु तरी उत्तर पेशव्यांच्या काळामध्ये जाती जातींमध्ये तुकडे होत असताना आणि दलित म्हणजे महार जातींसारख्या जातींवर अन्याय अत्याचार होत असताना तत्कालीन महार जातींच्या सैन्याने इंग्रजांसोबत मिळून पेशव्यांचा केलेला पराभव हा ऐतिहासिक एक विजय होता। परंतु आता काही लोकांच्या म्हणण्यानुसार हा विजय आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा बदला होता। परंतु यांच्यामध्ये नक्की सत्य काय आहे ते आपण काही मुद्द्यांमध्ये जाणून घेऊया। आता आपल्याला सर्वात पहिले हे समजणं गरजेचं आहे की आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ही मुघल बादशाह औरंगजेबाच्या आज्ञेवरून केली गेली आहे, ना की पेशव्यांच्या आज्ञेवरून। आता काही लोकांच्या म्हणण्यानुसार आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ही काही मराठाशाहीतील घराण्यातल्या ब्राह्मणांमुळे झाली आहे। म्हणजे त्या ब्राह्मणांनी संभाजी महाराजांची हत्या अशा क्रूर पद्धतीने करावी असं औरंगजेबाला सांगितले आणि त्याच पद्धतीने औरंगजेबाने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली होती। परंतु मित्रांनो, 15 फेब्रुवारी 1689ला आपले छत्रपती संभाजी महाराज त्या औरंगजेबाच्या बहादूरगडाच्या छावणीमध्ये कैद असेपर्यंत ते 11 मार्च 1689ला त्यांची हत्या होईपर्यंत त्या मुघल दरबारातले सर्व कागदपत्र अजूनही उपलब्ध आहे। त्याशिवाय काफी खान, साकी मुस्तेद खान, ईश्वरदास नागर यासारख्या प्रत्यक्षदर्शी मुघल इतिहासकारांचे देखील पुरावे अजूनही उपलब्ध आहे। आणि यामध्ये सुद्धा कोणीही औरंगजेबाला शंभूराजांची हत्या अशा पद्धतीने करावी असा सल्ला दिल्याची नोंद नाहीये। आणि म्हणून त्याचमुळे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा बदला पेशव्यांचा पराभव करून घेतला हे शक्यच नाहीये। कारण ज्या पेशव्यांचा पराभव करून आपल्या शंभूराजांच्या हत्येचा बदला घेतला त्या भट घराण्यातल्या पेशव्यांचा 1689 साली जन्म सुद्धा झाला नव्हता। आणि त्यामध्ये सुद्धा 500 महार सैनिकांनी 28,000 पेशव्यांचा पराभव केला असं बोललं जातं। परंतु हे 28,000 पेशवे कधीच नसतात, कारण की पेशवा म्हणजे पंतप्रधान हे मराठाशाहीचं एक सर्वात मोठं पद होतं। आणि त्याच पदाखाली लढणारे सैनिक हे
वेगवेगळ्या जातीचे होते, काही मराठा घराण्यातले सुद्धा होते आणि म्हणजेच ती एक मराठ्यांची सेना होती आणि म्हणून त्यामुळे 28,000 पेशवे आणि 28,000 ब्राह्मण यामध्ये फरक आहे। आणि ह्यामध्ये सुद्धा पेशव्यांच्या नेतृत्वाखाली लढणारी सेना ती स्वतः सातारच्या छत्रपतींची सेना होती, कारण कोरेगाव भीमाच्या लढाईमध्ये स्वतः सातारचे छत्रपती प्रतापसिंह हे स्वतः पेशव्यांच्या सेनेसोबत होते आणि म्हणूनच त्यामुळे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा बदला त्यांच्याच वंशाचा पराभव करून घेतला हे शक्य नाही। कारण आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराजांनी 1713 मध्ये म्हणजेच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर एकूण 24 वर्षानंतरच भट घराण्यांना पेशवाई दिली होती आणि तिथपासूनच खरं पेशवाईची सुरुवात झाली होती। आणि म्हणून 1689 साली संभाजी महाराजांच्या विरुद्ध पेशव्यांनी कोणत्याही प्रकारचा षडयंत्र आखला असं शक्य सुद्धा होऊ शकत नाही। आता भीमा कोरेगावाची लढाई खरं कशामुळे झाली ते आपण जाणून घेऊया। आता खरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांची सत्ता ही खूप जास्त जुलमी, अत्याचारी आणि अन्याय करणारी होती आणि कोरेगाव भीमाची लढाई झाली त्याला देखील कारण दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा पळकुटेपणा नडून आला होता। नोव्हेंबर 1817 मध्ये इंग्रजांनी शनिवार वाड्यावर कब्जा केला आणि त्याच दरम्यान त्या ठिकाणावरून दुसरा बाजीराव पेशवा पळून गेला होता। तो पुणे, सातारा, मिरज, पंढरपूर अशा ठिकाणी पळत पळत कोरेगाव भीमाच्या ठिकाणी येऊन पोहोचला आणि त्या क्षणी त्यांनी सातारच्या छत्रपतींचं मन वळवून एक मोठी फौज तयार केली आणि मग कोरेगाव भीमाच्या ठिकाणी एक युद्ध झालं आणि ते युद्ध कालांतराने झालं होतं, कारण दुसरा बाजीराव पेशवा कोणत्याही दुसऱ्या ठिकाणी पळून गेला असता तर इंग्रजांनी त्याला तिथे अडवलं असतं तर ती लढाई सुद्धा त्या ठिकाणी झाली असती। त्यामुळे कोरेगाव भीमा हे ठरून आणलेलं रणमैदान नव्हतं आणि त्यामुळे 1 जानेवारी 1818 ला इंग्रजांच्याच नेतृत्वाखाली महार, मराठी आणि इतर जातीच्या सेनेने केलेला पेशव्यांचा पराभव हा महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीचा एक मोठा महत्त्वाचा भाग होता। त्यामुळे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला पेशव्यांचा पराभव करून घेतला हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संभाजी महाराजांच्या हत्येनंतर औरंगजेब महाराष्ट्रामध्ये तब्बल 18 वर्ष होता आणि मराठ्यांनी संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला त्याच औरंगजेबाच्या हयातीतच घेतला होता, कारण शंभूराजांच्या हत्येचा घाव मराठ्यांना इतका भयानक लागला होता की सरसेनापती संताजी घोरपडे यांनी अवघ्या 6 महिन्यात औरंगजेबाची हत्या करण्यासाठी त्याच्या छावणीवर हल्ला केला होता, परंतु औरंगजेब त्या हल्ल्यातून पळून गेल्यामुळे तो थोडक्यात वाचला। परंतु संताजी घोरपडे यांनी त्याच्या तंबूचे सोन्याचे कळस काढून आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेतला होता। आणि एवढेच नसून तर संभाजी महाराजांना ज्या मुकरब खानाने औरंगजेबाला पकडून दिले त्याच मुकरब खानाची देखील संताजी घोरपडे यांनी हत्या केली होती। आणि एवढेच नसून तर महाराणी ताराराणी सारख्या भद्रकालीने औरंगजेबाला ह्याच महाराष्ट्राच्या मातीत गाडलं याला इतिहास देखील साक्षी आहे। आणि एवढेच नसून तर त्याच औरंगजेबाच्या लाल किल्ल्यावर महादजी शिंदे यांनी 35 वर्ष आपला भगवा फडकवला, तो देखील आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदलाच होता।